विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नई मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वाशी चौक येथे चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबद्दल चुकीचं व्यक्त केल्यामुळे त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलं व जाहीर निषेधी करण्यात आलं। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नवी मुंबई प्रतिनिधी रणजित तायडे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सुखाचा करुणी त्याग, सुखाचा करुणी त्याग, तुला अभिमान बनवलं वाग का फिरतोस लांडग्या माग, तुला अभिमान बनवलं वाग का फिरतोस लांडग्या माग, तुला अभिमान बनवलं वाग का फिरतोस लांडग्या माग, तू दिसाया दिसतो। समाजच्या नवीपणा नवीपणाही आता माहिती पडलेला आहे की ह्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे। आपण एकत्र राहायला कुठल्याही समाजाचे असो, पण राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि भाऊराव पाटलांबद्दल या सस्पेंड केलेले पोलीस कर्मचारी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करावी। सदर प्रकरणी आंदोलन करणाऱ्या, निषेध करणाऱ्या युवकांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आजच्या आंदोलनाची प्रमुख मागण्या आहे। आणि ह्या मागण्याचं निवेदनपत्र आपलं वरिष्ठ पोलीस अधीक्षक ठाणे वाशी यांना आपण संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बाबासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल जे काही म्हणजे आपले जे काही वाचाळगिरी जी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलेली आहे, अक्षरशः किती घाणेरडा नीच वृत्तीचा माणूस आहे तो। त्यांनी किती म्हणजे त्याला काय मंत्रिपदावर तो बसला कोणामुळे आहे? आज तो एवढा मोठा मंत्री आहे तो कोणामुळे आहे? यांना जर शिक्षण, यांना भीक आणि मदत यातल्या या महामूर्खांच्या पंक्तीत बसणाऱ्या लोकांना जर कळत नसेल तर मंत्रिपदावर बसण्याची लायकी नाही आहे। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी यांच्या वतीने आज आमची हीच मागणी आहे की असे मंत्री, असे बाणगुळे मंत्री आपल्याला नको आहेत। यांचे राजीनामा आणि यांच्या निलंबित करण्याचीच मागणी आम्ही आज इथे या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत आणि करणारच आहोत। जोपर्यंत आमचा एक भीम सैनिक त्यांनी ज्याच्यावर खोटे खोटे आरोप टाकलेले आहेत, खोटे कलम केलेले आहेत, जोपर्यंत त्याच्यावर सुटका होत नाही, त्याचे कलम मागे येत नाही, पूर्ण लिगली आमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही अशी आंदोलनं चालूच राहणार आणि अशी निदर्शने आम्ही करत राहणार। हीच आमची आजच्या दिवसाची मागणी आहे। सर्वप्रथम तर आमचे भीमसैनिक मनोज गरबडे आणि त्यांचे जे साथीदार होते त्या सर्वांना मी सलाम करतो। माझं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत तर मला असं वाटत होतं की राज्यपालपर्यंतच अविचारी लोक आहेत, पण इथे तर यांची सगळी फळीच अविचारी लोकांची आहे। त्यामुळे यांच्या पदावरच विश्वास ठेवण्यालायक हे लोक राहिलेले नाहीयेत। त्यामुळे आपल्या सर्व समाजाने, किंबहुना मी असं म्हणेन की आपल्या देशातल्या सर्व लोकांनी आता विचार करायला हवा की आपण कोणत्या प्रकारची लोक निवडून देत आहोत की ज्यांना महापुरुषांनी केलेल्या उपकाराची सुद्धा जाणीव नाहीये। अशा लोकांना आपण जर निवडून दिलं तर हे वेळोवेळी हेच करणार, यांचा मूर्खपणा हा जाहीरपणे व्यक्त करत राहणार आणि आपल्याला नाहक कामाला लावणार। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले एकदा म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना अर्थ गेले आणि अर्थाविना शूद्र खचले। आता अविद्या यांची आहे की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे, पण मी असं म्हणेन की विद्या घेऊन सुद्धा यांच्यामध्ये अविद्या आलेलीच आहे आणि त्यांना भीक मागून
या शाळा उभ्या केल्या असा हा शब्द त्यांनी उच्चारला. या पलीकडेही जाऊन त्यांनी की आपलं बोलणं हे चुकीचं आहे, चुकी झालेली आहे ही न मागता त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की आपण शिवजयंती, भीमजयंती त्या जयंत्या करतो याच्यासाठी आपण मागत नाही का. याच्यापुढे ते म्हटलं म्हणजे याचा अर्थ असतो की शिवजयंती भीमजयंती करतो ती पण भीक मागून करतो असा होतो का. मग तुम्ही आज जे मंत्रीपद निवडून आलात किंवा जे सत्तेमध्ये आहात, तुमचे मोदी सरकार, BJP सरकार हे जे आलेले आहे हे भीक मागूनच आलेलं सरकार आहे. तर यांना महापुरुषांच्याबद्दल काही आस्था नाही आहे, शिवाजी महाराजांबरोबर काही आस्था राहिलेली नाही आहे. हे त्यांचं फक्त ढोंग आहे, सोंग आहे. आणि आजचे स्टेटमेंटमध्ये अमोल मेटकर यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांच्या माहितीनुसार असं आहे की यांच्याकडून एका व्यक्तीला विचारण्यात आलं की आपण या कसं काय स्टेटमेंट दिलं. त्यावर यांनी म्हटलेलं आहे की हे मला बोलायची इच्छा नव्हती पण मला हे बोलण्यात भाग पडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यांचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे भरकटावे. त्यांचे जे शिक्षणावरती आहे, जे आरक्षणाचे मुद्दे आहेत, बेरोजगारीचे मुद्दे आहेत, गॅस सिलेंडरचा मुद्दा आहे, पेट्रोलचा मुद्दा आहे, हा बाजूला ठेवण्यासाठी हे मुद्दे उपस्थित करून लोकांना भरकवण्याचं हे काम केलेलं आहे. या चंद्रकांत पाटलांचा मी वंचित बहुजन आघाडीच्या माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं यांचा जाहीर निषेध करतो. नंतरची एवढीच भूमिका राहील. सध्या ते मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार सुरू आहे की माफी मागितली वगैरे, पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. जोपर्यंत आमचे भीमसैनिक यांची सुटका होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील. आणि दुसरं असं की हा मंत्री काल परवा असं म्हणाला की नशिबाने माझ्या डाव्या डोळ्यावर शाई उडाली नाही, नाहीतर मला कॅन्सरचा आजार आहे डाव्या डोळ्याला. तर त्याच्यासाठी आम्ही लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीक मागो आंदोलन करणार आहोत आणि पैसे जमवून त्याच्या ऑपरेशनसाठी आम्ही निधी पाठवणार आहोत. व्हेरी गुड एवढं या ठिकाणी सांगतो. आणि पुढचं आंदोलन याहीपेक्षा तीव्र असेल असं मी नव्या मुंबईच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.